नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आत्ताचा जो माझा व्हिडिओ आहे तो आहे मतदार यादी पडताळणी. म्हणजेच काय, तर आपल्या राज्य सरकारच्या अंतर्गत, आपल्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत जे आहे ते सध्या आपल्या मतदार यादीची पडताळणी सुरू आहे. मतदार याद्या स्वच्छ करण्याचं जे आहे ते काम या ठिकाणी सध्या सुरू आहे. आणि BLO जे आहेत म्हणजे निवडणूक अधिकारी जे आहेत ते तुमच्या घरी येणार आहेत. तुमच्या घरी येऊन तुम्हाला सर्व माहिती विचारणार आहेत. आता ती माहिती काय असणार, याद्या स्वच्छ करण्याचं काम चालू आहे जे मी मगाशी बोलले ना, त्याचा अर्थ असा आहे की काय होतं ना, आपण अगोदर कुठेतरी दुसरीकडे राहायला असतो, मग नंतर आपण ते घर चेंज करतो, शिफ्टिंग करतो, तिसरीकडेच राहायला जातो आणि आपण काय करतो, पहिलं ज्या ठिकाणी आपलं नाव असतं मतदार यादीमध्ये तर तिथलं नाव आपण कमी करत नाही, ते अर्ज पण आपण देत नाही की आपलं नाव कमी व्हावं, मग तिथं पण आपलं नाव लागलेलं असतं. आणि प्लस आपण दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो, तिथं पण आपण आपलं नाव ऍड करतो, त्या ठिकाणी पण आपण फॉर्म भरतो आणि तिकडेही आपलं जे आहे ते निवडणूक यादीमध्ये नाव येतं, बरोबर. तर या पद्धतीने जी आहे ती आपली आता दोन्हीकडे नाव लागलेलं असतं, त्यामुळे दोन्हीकडे आपली नावं दिसत असतात. त्यामुळं तर त्याची जी आहे ती सध्या पडताळणी चालू आहे. तुमच्या घरी जेव्हा निवडणूक अधिकारी येतील तेव्हा तुम्हाला फॉर्म देणार आहेत. आता तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तो फॉर्म कशासाठी भरायचा आहे, जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, कोणाचं लग्न झालं असेल, कोणी नवीन मेंबर घरामध्ये ऍड झालं असेल, किंवा कोणाचं नाव ऍड करायचं असेल, कोणाचं नाव कमी करायचं असेल, बरोबर, ह्याच्यामध्ये काहीही बदल असतील तर तो तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. तुमचा फोटो चेंज करायचा असेल किंवा मग तुम्हाला तुमचा ऍड्रेस चेंज करायचा असेल, बरोबर, तर ही जी सगळी माहिती आहे, संबंधित माहिती त्या फॉर्म मध्ये तुम्हाला द्यायची आहे. एक फॉर्म तुम्हाला ते BLO देणार आहेत, म्हणजेच आपले निवडणूक अधिकारी देणार आहेत. तर तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. खूप महत्वाची प्रक्रिया आहे. आणि आता जर तुमची ही मतदार यादी जी आहे, म्हणजे ही जी नावाची जी पडताळणी सुरू आहे, मतदार यादीमध्ये तुमच्या नावाची पडताळणी सुरू आहे, ही जर झाली नाही तर मात्र तुमचं नाव मतदार यादीमधून कट होणार आहे, म्हणजेच कमी होणार आहे. ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे. त्यामुळं या माहितीला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला ही जी तारीख आहे ना, ही तारीख आपल्याला जी आहे ते 29 जुलै पर्यंत आहे, बरं का. एक लक्षात घ्या, हे निवडणूक अधिकारी तुमच्याकडे 29 जुलै पर्यंत येणार आहे. जेव्हा ते अधिकारी तुमच्या घरी येतील त्यांना सविस्तर आणि खरी माहिती द्या. तुम्ही अगोदर कुठे दुसरीकडे राहायला होता तर ती पण माहिती द्या. तिकडचं नाव कमी केलं नसेल तर ती पण माहिती द्या. आता तुमचं नाव कुठल्या यादीमध्ये आहे ते पण सांगा. सर्व माहिती त्यांना खरी माहिती द्या आणि त्याच्या अंतर्गत तुमची जी आहे पडताळणी पूर्ण करून घ्या. निवडणूक यादीमध्ये जे काही तुमचं नाव असेल त्या नावाची तुमची पडताळणी करून घ्या आणि एकाच ठिकाणी तुमचं नाव यायला पाहिजे, जेणेकरून ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि निवडणूक आयोगासाठी पण चांगलं आहे. कारण काय होतं, दोन दोन ठिकाणी नाव असेल की मग अवघड प्रक्रिया होते सगळी. त्यामुळे ही मतदार याद्या स्वच्छ करण्याचं काम चालू आहे. कागदपत्र काय लागणार आहेत तुम्हाला, जर आधार कार्ड आधार कार्ड लागेल, किंवा तुम्हाला जन्म दाखला लागेल, शाळा सोडलेला दाखला लागेल, रहिवासी प्रमाणपत्र लागेल, लाईट बिल असेल तर लाईट बिल लागेल, ज्या ऍड्रेसवर तुम्ही आता राहताय तिथलं, बरोबर. जर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील, जे काही आहे ते लागेल, कारण ते नाव कमी करायला लागणार ना सगळं. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती तुम्हाला निवडणूक अधिकारी जेव्हा तुमच्या घरी येतील त्यांना ही माहिती द्यायची आहे. निवडणूक अधिकारी तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन ही सगळी माहिती देणार आहेत आणि काही बदल असतील तर ते फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे, तर ते तुम्हाला फॉर्म देणार आहे. आलं का लक्षात. तर तसे काही बदल असतील तर नक्कीच तो फॉर्म भरून तुम्ही निवडणूक जे अधिकारी तुमच्याकडे येणार आहेत त्यांना द्या. तुमच्याकडे निवडणूक अधिकारी आले का, ते BLO आले का, हे मला कमेंट करून सांगा. तुमची मतदार यादीची पडताळणी झाली आहे का, मला जरूर कमेंट करून सांगा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.